मेळघाटात सन 1993 पासून कुपोषणाचा कलंक लागला आहे। कुपोषण व त्यामुळे होणारे बालमृत्यू चे प्रमाण कोट्यावधी रुपये खर्च करून ही शासन प्रशासन अद्याप कमी करू शकले नाही। गेल्या 14 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर शिवाजिरी येथील मनीषला चुकीचे उपचार दिल्याने दुःखद मृत्यू झाले होते। मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्ट रोजी तालुक्यातील रेहेटा निवासी अवघ्या 15 महिन्याच्या रितिकाचा सुद्धा दुःखद मृत्यू झाल्याबरोबर संपूर्ण मेळघाट खडबड माजली आहे। प्राप्त माहितीनुसार रेहेटा निवासी राजू चतुर यांची मुलगी रितिका हिची प्रकृती बरी नसल्यामुळे ANM द्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र सादरावाडी रेफर करण्यात आले होते। सादरावाडी येथे रेफर करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रितिकाची सुद्धा मनीष सारखी जीवनज्योत मावळली। यानंतर एका पाठोपाठ होणाऱ्या बालमृत्यूमुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला असून पुन्हा एकदा मेळघाटातील धारणी तालुक्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गेल्या बऱ्याच काळापासून धारणी आरोग्य यंत्रणेत प्रामुख्याने सादरावाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हा विविध प्रकरणातून अडकून वादग्रस्त ठरल्याचे निदर्शनास येत आहे। एका पाठोपाठ बालमृत्यू, डिलेव्हरी, रुग्णांना रुग्णवाहिकांना पाठविणे, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर असे अनेक प्रकरणात सादरावाडी PSC सध्या स्थितीत वादग्रस्त ठरत असून याबाबत त्वरित वस्तुनिष्ठपणे चौकशी करून योग्य ती कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी रणमाडे यांनी करण्याची गरज आहे। धारणीत अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णवाहिका नादुरुस्त पडल्या आहेत, तर उर्वरित भंगारावस्थेत आल्या आहेत। रितिकाचा मृतदेह तिच्या घरी रेहेटा रुग्णवाहिकेने नेताना राणापिसा फाट्यानजीक रुग्णवाहिकेचा टायर फुटला। नंतर दुसरी रुग्णवाहिका बोलविल्यास रुग्णवाहिका पाठवण्यात आली नाही। खूप वेळ थांबल्यानंतर रितिकाचा मृतदेह थेट दुचाकीवर आईबाबांनी आपल्या गावात नेले, अशी लाजिरवाणी बाब सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। यावरून स्पष्ट होते की मेळघाटात करोडो रुपयाचा निधी भ्रष्टाचाराच्या स्वाधीन केला जात आहे व याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधून कार्यवाही करण्याची गरज आहे। आरोग्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात गेल्या काही काळात लहान मुलांना अचानक ताप येऊन मग झटके व अवघ्या 48 तासात मृत्यू होत असल्याची घटना 7 ते 8 वेळा घडली आहे। हा एक इन्सेफलायटिस व्हायरल म्हणजेच मेंदूवर सारखा भयानक रोग असून जिल्हा आरोग्य यंत्रणा व जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। विदर्भ न्यूज करिता तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।